नमस्कार। आज आपण जो सिरपुंजाचा भैरवगड आहे तिथं जाणार आहे आणि आता आपण जो मुंबई नाशिक हायवे आता आपण जे आसनगाव होतं आसनगाव क्रॉस केलं आणि आता इथं जवळ पुढं आडगाव येते आणि आडगाववरून आपण असं सरळ मोठी मार्ग आणि तिथनं वारीला जो तिथनं असं सरळ पुढं निघत जाणार आहे। तो वेळ न घालवता आपण आपला जो पुढचा प्रवास आहे त्या प्रवासाला सुरुवात करूया। हे अशा पद्धतीचं आजचं वातावरण आहे, खूप छान असं वातावरण आहे आणि आपल्याला निघायला कमीत कमी 7 वाजले होते आणि आता आपण काय करणार आहे, जेवढा लवकर होईल तेवढं लवकर जाण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण आपल्याला पुन्हा डबल रिटर्न पण यायचं आहे। आता आपण पाठीमागं बघू शकता, हा जो घाट आहे तो कसाऱ्याचा घाट आहे आणि आता आपण इथं थोडा वेळ थांबणार आहे आणि इथनं पुढं जाणार आहे। तर आता कंप्लीट 8 वाजले, आपल्याला इथे 1 तास लागला आणि आता आपण पुढं जो आपला मार्ग आहे तो आपण कव्हर करत राहणार आहे। तर तुम्हाला आता 8 वाजले, आता इथलं वातावरण आहे एकदम छान असं वातावरण आहे आणि तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता आपण तो सिरपुंजाचा जो आहे भैरोबा तिथं जाणार आहे आणि इथं जाण्यासाठी इथं पाटी आहे, इथनं वरती जायचं। अजून तुम्हाला इकडं काय काय ते दाखवतो। इथं बघा, इथे एक पाटी आहे आणि पाटीवरती लिहिलेलं आहे भैरोबाचा डोंगर आहे, तो इकडच्या साईडने इकडचा हा जो रस्ता हा इकडे गेला, घनचक्काचा डोंगर आहे तो पण इकडंच आहे आणि सिरपुंजाचा जो वॉटरफॉल आहे तो इकडच्या साईडला। आपण अजून इथं पाठीमागे आलो होतो तेव्हा पण आपण एक वॉटरफॉल बघितला होता। आता सध्या पाणी नसल्यामुळे तिथं आपण काही जाणार नाही, ज्यावेळेस आपण कधी यावेळेस आपण तिथं नक्की जाऊया। आता हा जो रस्ता आहे तो वरती गडावरती जातोय आणि आपण वरती जाऊया। एक सपना था, चांदनी की बारिश में सब कुछ कहना था, आसमां के सितारे भी लगे थे पास, दिल के कोने में जागी एक नई आस। बातों का राज, हवा का एक गीत, दिल की बातों का था ये अनजाना मीत, चुपके से गुनगुनाता वो तेरा सुर, हर क्षितिज पे लिखा था तेरा ही अक्सर दूर। चांदनी सी बारिश, यादों का सावन, दिल के कोने में तू है एक आंगन, झरने की मुस्कान तेरा पैगाम है, प्यार का एक राग जो तक था गुमनाम है। चला एक ख्वाब, तेरी मुस्कान में था एक नया जवाब, सितारों के बीच ढूंढा तेरा नूर, दिल के जख्मों का तू ही है शुरूर, हर खिते जिससे झांकता तेरा एक रंग, रात के दामन में है तेरा ही अंग, तन्हाइयों में भी तू है पास, तेरी चाहत बना एक सुरीला। चांदनी सी बारिश, यादों का सावन, दिल के कोने में तू है एक आंगन, झरने की मुस्कान तेरा पैगाम है, प्यार का एक राग जो तक था गुमनाम है। ओ, 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 ओ,
की जे शिरपुंजे गाव आहे त्या गावाकडनं आपण इथं आलो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गाडी आपण इथं पार्क केल्यात खाली आणि ही वाट दिसते बघा. ह्या ज्या रेलिंग लावल्यात इथनं असं आपण आलेलो आहे. ही इथली पहिली शिडी पार्क केली आणि इथून असं आल्यानंतर आपण इथपर्यंत आलो आणि आता इथून असं वरती आपण चढत जाणार आहोत. ही आहे ती आपली दुसरी शिडीपर्यंत आलो आहे आणि आता आपण वरती जाणार आहोत. जसं जसं वरती चढत जातो आपण तशा तशा या ज्या शिड्यात यांचा जो चढ आहे तो तीव्र होत जातोय. तुम्ही ह्या ज्या पायऱ्या ती यांची जी चढ आहे ती बघू शकता. अशा पद्धतीचे खालून आपण जसं वरी जातोय तसं तसे अधिकाधिक उंच होत जातात. पाठीमागचा परिसर बघा आणि आताशी दुसरी पायरी आपण पार करतोय आणि अशी हालत खराब झाली. अजून तर खूप वरती जायचंय. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ही 2 नंबरची शिडी होती. ही 2 नंबरची शिडी पार करून आल्यानंतर असं इकडे जावं लागतं आणि इथनंच अजून ज्या पुढं शिड्या आहे ती हे इथनं सुरू होतात. हे जे सर होते हे तिघजण आले ती आणि हे पुण्यावरून आले ती. ही 3 नंबरची शिडी आहे आणि आता आपण ह्या 3 नंबरच्या शिडीनं वरती जाणार आहोत. ह्या ज्या शिड्या आहेत त्या शिड्यांच्या उजव्या साईडनं एक वाट आहे, पण तिथनं आपण न जाता आपण जो शिड्यांचा मार्ग आहे तो मार्ग निवडलाय आणि आता आपण सरळ ह्याच शिड्यांचा वापर करून निघत जाणार आहोत पुढे.
hiding secrets in the cold moonlight. Hearts are bound but trembling inside. Fading stars where dreams collide. Oh, the sky, it burns with fire untamed. Lightning strikes and nothing stays the same. Through the storm we rise, we carry remain, bound to echoes that cry out our name. Steps that linger on the broken ground. Silence reigns but carries every sound. Eyes are watchful past the veil of rain, searching hope in the depths of pain. Oh, the sky, it burns with fire untamed. Lightning strikes and nothing stays the same. Through the storm we rise, we can remain, bound to echoes that cry out our name. Single spark can light the weary soul. Through the ashes find a way home. जो पीक आहे Though the night fears the dawn's control, still we run as shadows start to fold. Oh, the sky, it burns with fire untamed. Lightning strikes and nothing stays the same. Through the storm we rise, we can remain, bound to echoes that cry out our name. हे आपण इथं पाठीमागे 4 टाक्या बघितल्या आणि थोडंसं पुढे चालत आल्यानंतर इथं पुन्हा आपल्याला 5 टाकी दिसतात. आणि हे इथनं असं समोरची टेकडे आपण असं तिकडे चालत जाणार आहोत. आता इथं आहे ना थोडासा सपाट भाग लागतोय आणि इथं वरती आल्यावरती हवा पण लागते, त्याच्यामुळं काही अडचण नाही. खालून चढताना जेवढा काही थकवा येतोय तेवढा इथं वरती आल्यावरती थकवा जातोय निघून. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, येताना आहे ना आता कसा पाऊस वगैरे पडतोय, गवत वगैरे वाढलेले,
की चुकाटा सरपटणारे जे प्राणी असतात त्यांच्यापासून सावध राहायचं. आम्ही इथं पाठीमागे जेव्हा चढत होतो तर मी तर काही चप्पलवरती चालले तर ते पुण्याचे जे होते त्यांच्या पायावरतून एक छोटासा सर्प गेला. कोणत्या जातीचा होता ते काही माहित नाही, पण गेला. असं मातेरी कलरचा होता. तर असं कुठं फिरताना आहे ना, जी आपली सेफ्टी आहे ना, ती सेफ्टी महत्वाची. पुढं असं ट्रेकला येताना, एखाद्या ठिकाणी फिरायला जाताना बूट असू द्यावेत. खुशबू से